बसमध्ये बसून आलोय मित्रांनो आपण रामतीर्थ बघून आणि समोरच समुद्र आहे तुम्ही बघू शकता. चला बसमधून उतरलेलो आहेत. बघूया बीचवरती काय आहे काय नाही. अग्नितीर्थम असं नाव आहे या बीचचं. तिथे आंघोळ करून स्नान करून मग दर्शनाला जावं असं बोलतात. देवाच्या अशा काही मूर्त्या पण ठेवलेल्या आहेत बीचवरतीच. आणि ते जे आहे ते गेट आहे मेन गेट तुम्ही बघू शकता. हे जे आहे ते मुख्य गेट आहे. आणि काही लोक आहेत मध्ये बीचमध्ये एन्जॉय करतायत. उद्या सकाळी आपण येणार आहोत. सनसेट इकडे होतो वाटतं. हां इकडे नाही होत. हां या साईडला दिसतोय ना. ही अशी काही एंट्रन्स आहे मित्रांनो. सो आपण आता आतमध्ये जाणार आहोत. थोडा वेळ बसूया पायऱ्यावर आणि बीचचा एन्जॉय घेऊया. पायऱ्यावर बसूया आणि जरासा समुद्राचा आस्वाद घेऊया. लाटांचा जरा आवाज ऐकूया. बसण्यासारखं तर नाहीये पण बघूया थोडीफार जागा भेटली तर, नाहीतर उभाच टाकू. घाण तर आहे मित्रांनो, घाण आहे त्यामुळे खाली जाण्याची इच्छा होत नाहीये. घाण असल्यामुळे खाली जाण्याची इच्छा होत नाहीये. थोडंफार वरीच थांबून बघूया समुद्राला. गौमाता आहे इथे एक, दर्शन घेऊया गौमातेचं. आलोय तसं. फोटो काढा म्हणतोय मेवना. मेवण्याचे फोटो काढूया थोडेफार. हे असं काही गेट आहे आणि इकडे मंदिर आहे. सो आता अंधार पडलाय. आम्ही पण जाणार आहोत आता मंदिराकडे, म्हणजेच आमच्या रूमकडे जाणार आहोत. रूमकडे जाऊन थोडासा आराम करून उद्या सकाळी आपल्याला दर्शनाला यायचे. सो इकडे मच्छीमारी करतात. त्यांचे काहीतरी एक अशी जेट्टी असल्यासारखं आहे. बघूया किती लांब आहे. इकडे जरा बसण्यासाठी थोडीशी जागा आहे आणि शांतता सुद्धा आहे. सो त्यामुळे लोक इकडे पण येत आहेत. सो आपण इकडे जाऊया थोडंसं, बघूया बसायला जागा भेटते का. आलोय मित्रांनो. इथं दगड आहेत बसण्यासाठी, बसू शकता थोड्या वेळ बसायचं तर. छानपैकी लाटांचा आवाज येतोय. इथे घाण नाही आहे जास्त, तिकडे खूप घाण होती. सो आपण इथेच बसूया थोड्या वेळ आणि लाटांचा आवाज घेऊया. तर मित्रांनो हे जे अग्नितीर्थम आहे तिथून मंदिराकडे जाताना हे एक मंदिर लागतंय. हे जे मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे अरगुमिलू. इकडे समोर मंदिर आहे तुम्हाला दिसतंय. आपण परत मंदिराजवळ आलो मित्रांनो. आणि रात्रीच्या वेळेला मंदिर बघा तुम्ही कसं दिसतंय ते. तुम्हाला झूम करून दाखवतो मी.
इथे भरपूर सारे शॉप्स आहेत, त्याचबरोबर मिल्ससाठी खूप सारे असे हॉटेल्स वगैरे आहेत जिथे की तुम्ही नाश्ता, ब्रेकफास्ट आणि जेवण करू शकता. आणि हे तीर्थयात्री केले का विश्रामस्थळ फ्री आहे वाटतं. हे तुम्ही इथे विश्राम करू शकता. 50 रुपये शौचालय, लॉकर और लॉन्ज उपलब्ध. सो 50 रुपयात तुम्ही इथे मस्तपैकी शौचालय वगैरे. हे रेस्ट प्लेस आहे मित्रांनो. इथे 50 रुपयात तुम्ही प्रति व्यक्ती थांबून इथे शौचालय, लॉकर आणि लाऊंज सगळ्या काही सुविधा उपलब्ध आहेत. हे मंदिराच्या अगदीच समोर आहे. सो जर तुम्हाला एका दिवसामध्ये कवर करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे थोडंफार तुम्ही बसू शकता. हे पूर्णपणे पत्र्याचं आहे. दिवसा तर काही बसणं शक्य नाही कारण की इथे खूप गरमी असते. सो रात्रीच्या टायमाला तुम्ही इथे नक्कीच थांबू शकता. आणि याच्याच बाजूलाच मंदिर आहे मित्रांनो. सो आतमध्ये जाऊन बघूया मित्रांनो काय आहे नेमकं हे. आतमध्ये जाऊया आपण. ते चपला वगैरे ठेवण्यासाठी आहे. ते लोक बसलेत. लॉकर आहे तिकडच्या दिशेला. खूप सारे लॉकर्स आहेत. तुमचं सामान वगैरे तुम्ही ठेवू शकता. आणि ते शौचालय आहे. इथे खूप सारे लॉकर्स आहेत. तुम्हाला लॉकर दाखवतो. हे लॉकर्स आहेत. झोपायला वगैरे असं काही गादी वगैरे नाही आहे मित्रांनो. तुम्ही तुमचंच हातरायचं आणि झोपायचं. फॅन्स आहेत अवेलेबल. चला आता बाहेर जाऊया. आपण रूम केलेली आहे. सो आपल्याला इथं काही थांबायचं नाही आहे. बाहेर आल्यानंतर मंदिराची एंट्रन्स आहे इथून. सो आता आपण रूमकडे जाणार आहोत मित्रांनो आणि उद्या सकाळी दर्शन घेणार आहोत. फोटो काढूयात इथे थोडेफार रात्रीच्या वेळेला. जेवायला आलो आहे मित्रांनो आपण. हे जे आहे ते वेस्ट टॉवर एंट्रन्स म्हणजे वेस्ट गेट आहे. आणि याच्या अगदी समोर हे गणेश मेस म्हणून आहे. आता जेवण झालं आहे. आता आपण झोपणार आहोत रूमवर जाऊन आणि उद्या सकाळी दर्शनाला आपण जाणार आहोत. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.